महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. GIDC प्रकल्पाविरोधात नारायणपूर ग्रामस्थ आक्रमक, मंजुरी रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. उच्छल तालुक्यातील उकाई धरण विस्थापित नारायणपूर गावात प्रस्तावित GIDC प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गावातील सर्वे क्रमांक 544 मधील पडीक व गायरान जमीन वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाडत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. 7 ते 8 पाड्यांचा समावेश असलेल्या सातपाडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्थानिक ग्रामसभेची पूर्व परवानगी किंवा ठराव न घेता प्रकल्पासंदर्भात एकतर्फी निर्णय घेण्यात आलाय. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रस्तावित प्रकल्पाची मंजुरी तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. हा परिसर संविधानाच्या 5व्या अनुसूची अंतर्गत येत असलेल्या पेसा कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामसभेच्या अधिकारांचा विचार करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. ग्रामसभेची संमती न घेता जमीन वाटप केल्याचा आरोप करत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमगिरी प्रकरणातील निर्णयाचाही संदर्भ दिला आहे. प्रस्तावित प्रकल्पाच्या परिसरात PM श्री कन्या साक्षरता शाळा, मॉडेल स्कूल, आदर्श निवासी शाळा तसेच सेंट्रल किचन शेड असल्याने औद्योगिक प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व सुरक्षिततेवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रदूषण, विषारी वायू, ध्वनी प्रदूषण, भूजल दूषित होणे, वाहतूक कोंडी, शेतीवरील परिणाम आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान प्रशासनाने प्रकल्पाची मंजुरी रद्द न केल्यास लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. तसेच गरज पडल्यास या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण NGT आणि उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे दाद मागण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी गणेश मराठे, तापी.